अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ. केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात आज नवी दिल्ली आणि मुंबईत आंदोलन. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयावर तर मुंबईत आझाद मैदानावर इंडिया आघाडी आणि आप पक्षाकडून आंदोलन. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. 31 मार्चला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार. आज साताऱ्यात शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत करणार चर्चा. आज जालन्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत हालचाली सुरू. जरांगेंची राजकीय भूमिका काय यासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार. माढा लोकसभेची मराठा समाजाच्या बैठकीत 150 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. मनोज जरांगे पाटील यांना पहिला गुलाल माढा लोकसभा मतदारसंघातून देणार. आयोजक धनाजी साखळकर यांची प्रतिक्रिया. शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. 8 जागांची घोषणा. 8 पैकी 7 जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी. शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर नाशिक, ठाणे, यवतमाळ, वाशिम या जागांवरील उमेदवारांची घोषणा नाही. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होणार. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी, तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई लोकसभेच्या रिंगणात. निवडणूक कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लढू नये, शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि धनुष्यबाणावर लोकांनी शिक्का मारलाय. कौल आमच्या बाजूने लागेल, राहुल शेवाळेंनी व्यक्त केला विश्वास. शिंदे गटाकडून शिर्डी लोकसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडेंना पुन्हा उमेदवारी. ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडेंमध्ये लढत होणार. लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 37 स्टार प्रचारक जाहीर. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचा यादीत समावेश. राष्ट्रीय सरचिटणीस SR कोहलींकडून यादी जाहीर. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जागा वाटपावरून मतभेद नाही. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची माहिती. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी दोघांचे प्रयत्न. दरेकरांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या पालघर लोकसभा मतदारसंघासंदर्भात मातोश्रीवर बैठक. 2 दिवसात उमेदवार जाहीर करणार. उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आश्वासन. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार हेमंत पाटलांना उमेदवारी. बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर, तर ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी. मात्र शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचाही उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीने मावळ लोकसभेत श्रीरंग वारणेंना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं. भाजप राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळेल, माझी हॅट्रिक पक्की आहे, उमेदवारी घोषित होताच बारणेंचं वक्तव्य. कोल्हापुरातून संजय मंडलिक, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, तर रामटेकमधून राजू पारवेंच्या नावाची शिंदे गटाकडून घोषणा. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित. प्रकाश आंबेडकरांकडून खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलेला फोटो ट्विट. अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट. आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा आहुजाचा शिवसेनेत प्रवेश. लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही. निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. ज्या गोविंदावर भाजपने दाऊदची मदत घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला विचारलं का? गोविंदांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचा शिंदे गटाला सवाल. रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बाद. उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र वैध नसल्यानं रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद. उद्या प्रत्येक जण म्हणेल अश्रू पहा आणि मतदान करा. तुम्ही जरी टीका कराल तर याद राखा, वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करणारा आहे, वेळ पडली तर पिंजऱ्यातही टाकणार आहे. सुधीर मुनगंटीवारांचं प्रतिभा धानोरकरांना प्रत्युत्तर. हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही. सदाभाऊ खोत यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. योग्य पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ, फडणवीसांचं वक्तव्य.
हातकणंगले लोकसभेसाठी राहुल आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम. आवाडे गटाची मतदारसंघात मोठी ताकद, त्यामुळे निवडणूक लढवणार आणि जिंकणारही आवाडे यांना विश्वास. हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार. शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांची माहिती. तर राजू शेट्टींसोबत आमचा संपर्क नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षातूनच झटका. गायकवाडांनी अर्ज भरल्यामुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव यांची बंद दाराआड बैठक. आमदार गायकवाड यांनी दाखल केला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज. आमदार संजय गायकवाड यांना निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या शुभेच्छा. तर निवडणूक आहे, कोणीही निवडणुकीसाठी उभं राहू शकतं, जाधव यांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही. शायरीच्या माध्यमातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे दिले संकेत. शिर्डीमध्ये ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरेंच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये नाराजी. काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार उत्कर्षा रुपवते नाराज. मवियाने उमेदवारीबाबत फेरविचार करावा, रुपवतेंची मागणी. महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडून येतील. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा. आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देणार, पटेल यांची प्रतिक्रिया. भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार पैसे घेऊन उमेदवारी देणं हा चुकीचा कार्यक्रम. सेवक वाघाळे यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप. सांगलीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील विजयी झाले पाहिजेत, तसंच राज्यात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत, हे काँग्रेसनं समजून घ्यावं. ठाकरे गटाचे युवा सेना सरचिटणीस वरुण देसाईंचा इशारा. 2017 मधील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयची प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा होता आरोप. ते वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, त्यामुळे हे होणारच होतं. ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या सीबीआय क्लीन चिटवरून नाना पटोलेंचा टोला. नवनीत राणा आणि रवी राणा आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार. नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर राणा दाम्पत्य दोघांची भेट घेणार. महायुतीतील खदखद समोर. शिवसेनेच्या जागेवरच हट्ट का? आता एक गाव दोन तुकडे होऊन जाऊ दे. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची संतप्त प्रतिक्रिया. आपणही थोडं सांभाळून बोलावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सुनील केदारांना सल्ला. सुनील केदार यांनी केली होती फाशी द्यायची भाषा. राजकीय द्वेषापोटी रश्मी बर्वेंवर कारवाई झाली हे नाकारता येणार नाही. रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरून नाना पटोले यांचं वक्तव्य. नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर. समोर कोणीही मोठं आव्हान नाही, वाजे यांची प्रतिक्रिया. वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार. फडणवीसांनी वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली विविध आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप. लातूरमध्ये वडार संघटनेचा निर्णय. अमरावतीमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत हारणे यांनी अभिजित अडसूळ यांच्या नावाने घेतले 3 उमेदवारी अर्ज. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कायम विरोध. अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. रामटेक लोकसभेसाठी वंचितचे शंकर चहांदे निवडणूक लढवणार, तर किशोर गजबी अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता. परभणी लोकसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. पहिल्याच दिवशी 21 जणांनी घेतले 25 उमेदवारी अर्ज. मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. बैठकीत प्रचारासंदर्भात चर्चा झाली. आघाडीत कोणीतरी नाराज होतच असतं, पण खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली. खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीचं पोस्टर जाहीर. या पोस्टरवर महायुतीतील नेत्यांसह राज ठाकरेंचाही फोटो. मनसे महायुतीत जाणार काय, अशा चर्चा सुरू असताना या पोस्टरवर राज ठाकरेंच्या फोटोमुळे चर्चांना उधाण. खासदार सुनील तटकरे यांनी घेतलं रोह्याचं ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचं दर्शन. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 100% यश आमच्या पदरात पडावं. तटकरेंची धावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना.
वर्धा लोकसभेतून बच्चू कडूंनी लढावं, कार्यकर्त्यांची मागणी. 2 एप्रिलला वर्धा लोकसभाबाबत भूमिका स्पष्ट करू, बच्चू कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू आज घेणार अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात आणि पाठिंबा देण्याबद्दल निर्णय. बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे महायुतीतील नेत्यांचं आणि अमरावतीकरांचं लक्ष. गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांची 31 मार्चला प्रचार सभा. प्रचार सभेसाठी गृहमंत्री अमित शहा येण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. आरपीआयकडे लक्ष दिलं जात नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार. मात्र आरपीआय पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा विचार करावा लागेल, आठवलेंचं वक्तव्य. लक्षद्वीपमध्ये अजितदारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. अर्ज देण्यास उशीर झाल्यानं दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्कूटर चिन्हासाठी अर्ज दाखल. शेकापला लागलेली घरघर थांबवण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते. सुनील तटकरे यांचा शेकापच्या जयंत पाटील यांना टोला. सुनील तटकरे यांच्याकडून रोहित पवार यांना बालवाडी अध्यक्ष म्हणून त्यांचा पुतण्या बिभीषण म्हणून आमच्याकडे येतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात. शरद पवारांनी शेकापचे उमेदवार त्यांचे भाऊ यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ते त्यांच्याच चुकीने संपतायत. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. पुण्याच्या कसबा विधानसभेसाठी ठाकरे गटाची मागणी. आमदार रवींद्र दंगेकर यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला द्यावी. शहर प्रमुख संजय मोरे यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी एकतर्फी निवडणूक लढवणार. माढ्यातील शेतकरी भाजपच्या विरोधात. शेकापचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर चेतन नरके ठाम. काही पक्षांकडून अजूनही ऑफर आल्याचा नरकेंचा दावा. तर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी नरकेंनी केली होती तयारी. शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाण्यातील विविध मंडळ आणि शिवजयंती कार्यक्रमांना भेट. ठाण्यातील लुईसवाडी इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा नवा अजेंडा. 10,000 तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प बीड जिल्ह्यात येणार. प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार. भिवंडी लोकसभा हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ. त्यामुळे यावर कोणी दावा केला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ. भिवंडी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना थेट इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदायाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट. मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांवर झाली चर्चा. हिंगोली लोकसभेच्या जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे मवियामध्ये धुसफूस. काँग्रेसच्या 24 पदाधिकाऱ्यांचे मेलद्वारे पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे. ठाकरे गटाला जागा दिल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून विशेष पीएमएलए न्यायालयात 2,500 पानांचं आरोपपत्र दाखल. सूरज चव्हाण विरोधातील आरोपपत्राची न्यायालयाने घेतली दखल. पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार. पिंपरीतील राहत्या घरी दिलीप वळसे पाटलांचा अपघात. घरात पाय घसरून पडल्यानं हात फ्रॅक्चर. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार. अमरावती लोकसभेसाठी वंचितकडून प्राजक्ता पिल्लेमान रिंगणात. विद्यमान खासदारांना 5 वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामं केली नाहीत. प्राजक्ता पिल्लेमान यांची नवनीत राणांवर टीका. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार. अमरावतीमध्ये पहिल्यांदा कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार. विद्यमान खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. कुणी आलं तरी मीच विक्रमी मतांनी पुन्हा विजयी होईल. नारायण राणेंच्या उमेदवारीवर खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया. शिंदे गटाकडून बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जाधव यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार. शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये आमच्यासह इतर उमेदवारांची नावं असणार. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया. महायुतीतील सकारात्मक चर्चांवरून नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल, गोडसेंचा दावा. ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर राजाभाऊ वाजे यांचा ताफा नाशिकमध्ये दाखल. पाथर्डी फाटा परिसरात कार्यकर्त्यांकडून वाजे यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण वंचितकडून रायगड लोकसभेसाठी इच्छुक. रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची एबीपी माझाला माहिती. महायुतीमध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत धाराशिवच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक. धाराशिवमधील सर्व नेते पुन्हा करणार बैठक.
तिसरी मुंबई बसवण्यास उरण आणि पनवेल तालुक्याच्या 124 गावातील शेतकऱ्यांचा विरोध. एमएमआरडीएला जमीन न देण्याचा निर्णय. नगर विकास विभागाने एमएमआरडीएला तिसरी मुंबई बसवण्यासाठी अटल सेतू शेजारी दिली होती परवानगी. नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून नालेसफाईची कामं सुरू करा. मान्सून पूर्व तयारीच्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू. 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कार्यालय चालू ठेवण्यात येणार. भाजप अतिशय निर्लज्ज पक्ष झालाय. सत्तेसाठी भ्रष्ट महाभ्रष्ट लोकांना पक्षात घेऊन काय साध्य करणार आहेत. अंजली दमानियांकडून एक्स माध्यमावर सवाल उपस्थित. बीडमध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या वाहनासमोर गोंधळ घालणाऱ्या 50 जणांवर गुन्हे दाखल. आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल. बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएची कारवाई. लॉजिस्टिक सपोर्ट करणारा मुख्य आरोपी मुझम्मिल शरीफ याला अटक. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित आणि प्रलंबित संकुलावरून हायकोर्टाने राज्य सरकारला दम दिलाय. राज्य सरकारची चालढकल खपवून घेणार नाही. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी खडे बोल सुनावले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग. बावनकुळेंवर तात्काळ कारवाई करा. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार. व्हॉट्सअप ॲपवर राजकीय प्रचार करणं कर्मचाऱ्याला पडलं महागात. व्हिडिओ करून मांडली राजकीय भूमिका. नायगाव इथले वरिष्ठ सहाय्यक US घोटे निलंबित. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनय कर्णवाल यांची कारवाई. परभणीमध्ये 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ. मार्चमध्येच तापमान 40 अंशांवर. उन्हापासून बचावासाठी नागरिकांकडून टोप्या, रुमाल आणि छत्रीचा वापर. अहमदनगरच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले टँकर शासनाकडून बंद. पुन्हा टँकर सुरू करण्यासाठी हंडा मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन. धाराशिवच्या तुळजापुरात हिताची बँकेच्या कॅश मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांनी लांबवली 85 लाखांची रोकड. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक. चकमकीत 6 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई. गुहागर विजापूर मार्गावर कुंभारली घाटातून चिपळूणकडे येणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतल्यानं खळबळ. ट्रक पूर्णपणे जळून खाक. वाशीमध्ये अज्ञातांकडून बार कर्मचाऱ्याची हत्या. एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांकडून CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू. भारत फोर्सचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबियात संपत्तीवरून वाद. कल्याणींच्या भाच्याकडून दिवाणी न्यायालयात दावा. कल्याणी कुटुंबियांच्या नावे असलेल्या जमिनींची किंमत निश्चित नाही. सरकार गरज पडल्यास अग्निवीर योजनेत बदल करण्यास तयार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संभाषणाचा संपूर्ण व्हिडिओ आज होणार रिलीज. AI, डिजिटल पेमेंट अशा विविध मुद्द्यांवर असणार सविस्तर संभाषण. राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी केला पराभव. मारुती सुझुकीच्या मार्केट कॅपने ओलांडला 4 लाख कोटींचा टप्पा. शेअरने 52व्या आठवड्यात गाठला उच्चांक. 4 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी मारुती सुझुकी देशातील 19वी कंपनी. सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल. या दौऱ्यानिमित्त भारतासोबत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्य शासनाकडून जिप्सी, भेरा आणि वल्ली या 3 मराठी चित्रपटांची निवड. डॉक्टर अविनाश ठाकरे यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.